नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहे. रात्रभर पाऊस चालू होता. इतका पाऊस चालू होता तुम्ही बघू शकता. मी आता सकाळी 6 वाजता उठली आणि बघते तर काय अंगणामध्ये सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. खूप म्हणजे खूप पाऊस चालू होता. पूर्ण रात्रभर पाऊस चालू होता. आता मी सकाळचं सगळं आवरून वगैरे उठलेली होते. सगळं आवरलं, अंघोळ वगैरे झाली. तरी तुम्ही बघू शकता पाऊस हा सारखा चालू आहे. आत्ता वाजलेले आहेत 8:30. तरी पण पाऊस पूर्णपणे तसाच चालू आहे. म्हणजे इतका पाऊस आलेला आहे की आमच्या गावामध्ये ना विनिता नावाची नदी आहे. त्या नदीला इतका पूर आला आहे की उगाव आणि खेडे या गावाला जोडणारा एक पूल आहे नदीच्या वरती बांधलेला. त्या पुलावरून पाणी पडलेलं आहे. खूप म्हणजे खूप पाऊस झालेला आहे. तुम्ही बघू शकता की इतकं म्हणजे की आमच्या घराच्या पाठीमागे एक शेती आहे. तुम्ही त्या शेतामध्ये सुद्धा बघू शकता की किती पाणी झालेलं आहे. खूप आहे. नदी नाले एक झालेत पूर्ण आणि नको असं वाटतंय की नको आता, कारण की बागांमध्ये चालायला सुद्धा असं म्हणजे चालायला सुद्धा येत नाही आहे की इतकं म्हणजे इतकं पाणी झालेलं. तसंच या झाडावरती, आंब्याच्या झाडावरती, पानांवरती ते पाणी पडते ते किती सुंदर दिसतंय. तर असंच वेळ सकाळची व्हिडिओ शूट केला. नंतर म्हटलं चला आता बाकीचंही आवरावे लागेल. चहा ठेवलेला होता सगळ्यांसाठी. चहा वगैरे पिऊन झाला. आज काय देवीच्या दर्शनाला जाणं झालं नाही. आजचा रंग होता लाल. हिंगलाज मातेचं दर्शन घ्यायला जायचं होतं, पण आता रात्रभर पाऊस चालू होता. सकाळपासून परत 8-9 वाजेपर्यंत पाऊस काय उघडलेला नव्हता. 9:30 वाजले तरीही पाऊस चालूच होता. त्याच्यामुळे आज काय आम्ही कोणी गेलेलोच नाही आहेत देवीच्या दर्शनाला. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ मी टाकू शकले नाही, त्याबद्दल माफ करा. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की खूप पाणी साचलेलं आहे, खूप. मग त्याच्यानंतर मुलांच्या पण शाळेचं काही मेसेज वगैरे मॅडमचा आलेला नव्हता की मुलांना सुट्टी आहे की नाही. मग त्याकरता म्हटलं पटपट आवरून घेतलं. मुलांना पापड तळे, त्यांना पापड, मिरची आणि पोळी द्यायची होती. आणि आम्हाला आज करायचा होता डाळ तडका, कारण की काल नवरात्रीचा उपवास होता आणि घरामध्ये नवरात्रीचे 9 दिवस फक्त आईंनीच उपवास पकडलेला आहे. आम्ही कोणी पकडलेला नव्हता. आम्ही फक्त बसता नवरात्रीचा बसता उपवास आणि उठता उपवास पकडत असतो. तर आम्हाला काल उपवास होता, त्याच्यामुळे मग आज उपवास सोडवायचा होता. दोडके खोडायचे होते. मग त्याच्यामुळे तयारी चाललेली होती. मग मी चहा वगैरे झाला, सगळ्यांना चहा वगैरे दिला. तो चहा वगैरे झाल्याच्यानंतर मग मी बघितलं की मेसेज आलेला आहे मॅडमचा की मुलांना शाळेला सुट्टी, कारण की ज्या बाजूने मॅडम ते येतात त्या पुलावरतीच पाणी होतं. मग त्याच्यामुळे मग मी कुकर वगैरे लावलं. कुकर आणि ते झाल्याच्यानंतर कुकर गार झालं आणि मग नंतर मी माझा मसाला वगैरे काढून घेतला डाळ तडक्याचा. नंतर पोरांनाही नादी लावत होते आणि पाऊस थांबला. 9:30 पावणे 10च्या दरम्यान पाऊस थांबल्याच्यानंतर हे सगळेजणं दोडके खोडण्यासाठी गेले. त्याच्यानंतर मग माझे कपडे वगैरे पण धुवून झालेले होते. पाऊस चालू होता तेव्हाच कपडे वगैरेही धुवून घेतले होते. मग ते झाल्याच्यानंतर मग मी डाळ वगैरे काढली. मग मुलांना आता सुट्टी होती, त्याच्यामुळे थोडंसं निवांत आवरण्याजोगं म्हणता पण येणार नाही, कारण की बाकीची पण भरपूर कामं होती. मग मी डाळ वगैरे झाली, सगळं मसाला काढून झाला माझा, कांदा वगैरे सगळं कापून झालं. कांदा, टमॅटो, मिरची, लसूण हे सगळं काही. आणि पावसामुळे माझ्याकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर आणायला बागात जायचं होतं, पण आता तिथं शेतात जायला हे नव्हतं. तर मी आता कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी आता मोहरी टाकणार आहे आणि टाकणार आहे म्हणण्यापेक्षा की टाकलीच आहे. तर डाळ तडका ही आमच्या घरातली एक फेवरेट रेसिपी आहे. आणि डाळ तडका मी मुगाच्या डाळीचा करते, कारण की तुरीच्या डाळीचा थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. यांनाही ॲसिडिटी होते आणि मलाही होते, पण शक्यतो मला जास्त होण्यापेक्षाही यांना नाही चालत. आणि मग त्याच्यामुळे मग मी सगळ्यांसाठी हेल्दी म्हणून मग एक काम केलं की सगळ्यांना मुगाची डाळीचंच केलं. तर आता मी याच्यामध्ये 3-4 लाल मिरची टाकते पूर्ण, कारण की त्याने टेक्स्चर पण छान येतो आणि चव पण भारी लागते त्या व्यवस्थित हे झाल्याच्यानंतर. आणि मग नंतर मी त्या परतल्याच्यानंतर मी आता टाकणार आहे जिरे. तर मी जिरे टाकले. आणि डाळ तडका करताना मी जिऱ्यांचा वापर जरा थोडा जास्त करते, कारण की चव थोडी चांगली येते. ते झाल्याच्यानंतर मग मी कांदा टाकला परतवत. पण हे सगळं करताना माझ्या लक्षातच नाही राहिलं की मला लसूण आणि हिरवी मिरची, मी हिरवी मिरची बारीक कुटके करून घेतलेले होते त्याचे. तर लसूण आणि हिरवी मिरची ही मला मिरच्या म्हणजे कांदा टाकायच्या अगोदर मला ती परतवून घ्यायची होती. तर मग मी तडका पॅनमध्ये तेल घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी मिरची आणि लसूण हे पूर्ण परतवून घेतलं. तर मी आता कांदा
जिरे, मोहरी, कांदा आणि मिरची. तर ही मिरची मी बेडगी मिरची घेतलेली आहे, जी अशी कुरळी कुरळी असते ती घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणती पण घेऊ शकता. आणि आता मी तडका पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मला लसूण टाकायचा होता, मी लसूण टाकलं आहे. आणि आता पुन्हा इकडे कांदा जळू नये त्यामुळे मी कांद्याला हलवत होते. तुम्ही बघू शकता कांदा पण व्यवस्थित तसा हे झालेला आहे, परतवत आलेलाच आहे. आता तुम्ही म्हणत असाल की एवढे मोठे भांडे असतात किंवा कढई मोठी असते, पोळ्याही असं मोठ्या ह्याच्यात करते किंवा का, तर आमचं मिनिमम आम्ही सगळेजण घरामध्ये लहान मोठ्यांसहित आम्ही 10 जण आहोत. आमचं मोठं खटलं आहे. त्याच्यामुळे करताना मला रेसिपी करताना मला थोडीशी एका बाजूला घेऊन आणि ते करणं मला शक्य नाही, कारण की मला शेतातली कामं पण असतात. त्याच्यामुळे मी माझ्या कामात काम म्हणून मी माझी रेसिपी तुमच्या सगळ्यांसमोर आणत असते. तर आता मी इकडे मिरची आणि लसूण माझा परतून झालेला आहे, तो मी पूर्णपणे परतवून घेतला. आता तो परतवून घेतल्याच्यानंतर तो मी आता कांद्यामध्ये टाकून देणार आहे, कारण की त्याचा जो टेक्स्चर असतो म्हणजे त्याची जी चव असते ना, ते एकदम व्यवस्थित लागते, छान लागते. आता मी कांद्यामध्ये हिंग टाकला आहे. हिंगही खूप महत्त्वाचा असतो, खूप महत्त्वाचा असतो हिंग, कारण हिंगाने मस्त अशी चव येते भाजीला, कोणतीही असो. पण मी शक्यतो डाळ तडक्यामध्ये मी हिंग आणि कढीपत्ताही असतो माझा, पण आज विलाज नव्हता, त्याच्यामुळे पावसामुळे विलाज नव्हता, त्याच्यामुळे मी आज टाकला नाही. आणि मिरची, ही जी मिरची आहे ही पूर्णपणे परतवून घ्यायची. तिची जो जळक वास असतो ना, तर तो एकदम छान वाटतो, एकदम मस्त दिसतो तो. तर मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये आता पुन्हा मिरची आणि लसूण टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि कांदा पण हळूहळू थोडासा लालसर होत चाललेला आहे. आता बघू शकता तुम्ही कांदा पूर्णपणे लालसर झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत की याला टमाटोचा आणि पाण्याचा तडका देणार आहे, की जेणेकरून जे हॉटेलसारखी डाळ तडका लागते, तर त्याला एक काम करायचं, माझ्याकडे पॅन नाही आहे मोठा की जेणेकरून त्याच्यावरती मी गॅसने तडका देऊ शकेल. तर मी एक सरळ सोपी आयडिया करत असते की कढई गॅसची फ्लेम मोठी करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं टमाटो घेते आणि थोडंसं त्याच्यात पाणी घेते. त्याच्यानंतर ते ज्यावेळेस तडतडतं त्यावेळेस त्याचा जाळ निघतो. तर मी पहिले टाकले, पण ते तेल तापलेलं नव्हतं, तर मी अजून ते थोडंसं तेल तापवून घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं टमॅटो आणि पाणी घेतलं आणि ते मी त्याच्यामध्ये टाकत असते, कारण की जो निघणारा जाळ असतो ना, की त्यावेळेस ज्यावेळेस त्याला ते असं जाळ निघतो, बघू शकता बघा, असा जाळ जो निघतो, तर याने त्या तडक्याला हॉटेलसारखीच चव येते, मस्त अशी हॉटेलसारखी चव येते आणि घरच्या घरी. त्याच्यानंतर मी पूर्ण टमॅटो त्याच्यामध्ये टाकून दिले. आता ते पूर्ण एकजीव आणि असे मऊसूत होईपर्यंत मी ते टमाटे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले असे छानपैकी. तुम्ही बघू शकता पूर्णपणे जे तेल सुटलेलं आहे, टमॅटो पण पूर्ण असे मॅश झालेले आहेत, मस्त व्यवस्थित असं तेल पण सुटलं आहे त्याला. तर आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं पूर्ण म्हणजे काय करायचं की जेणेकरून कांदाही पूर्णपणे व्यवस्थित परतलेला पाहिजे आणि टमॅटो पण. आता मी याच्यात मसाले घेतलेले आहे, तर मसाल्यांमध्ये मी काही नाही, साधंच घेतलेलं आहे. हळद, थोडीशी धनेपूड घेतलेली आहे, थोडंसं नॉर्मल काळा मसाला आणि लाल तिखट घेतलेलं आहे. आता आमच्या घरामध्ये लहान मुलं असो किंवा मोठे असो, आम्हाला सर्वांना एकसारखंच तिखट लागतं खायला, तर मी थोडीशी डाळ जरा चटपटीतच करीत असते. तर मी थोडंसं मिरची पण जास्त घेतली, म्हणजे 2 चमचे मी मिरची घेतली, अर्धा चमचा धनेपूड घेतलं, थोडासा अर्ध्या चमच्यातलाही अर्धा चमचा मी काळा मसाला घेतला, कारण की काळा मसाला थोडासाच वापरला, कारण पूर्ण ॲसिडिटी नको व्हायला. आणि नंतर मग मी त्याच्यात हळद पण घेतली. तर हे टाकल्याच्या नंतर ते पूर्णपणे व्यवस्थित हलवून घेतलं, पूर्ण त्याचं तेल सुटेपर्यंत त्याला पूर्ण एकजीव करून घेतलं मी, असं मस्त करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि त्याचा कलर पण खूप भारी आलेला आहे. तर अशा प्रकारे हे पूर्णपणे आता रेडी आहे, हा जो मसाला आहे रेडी आहे. तर आता मी याच्यात टाकली आहे डाळ, मुगाची जी डाळ होती मी जी घेतलेली की बनवलेली शिजवलेली डाळ, तर मी ती पूर्णपणे घोटून घेतली आणि मी ती आता त्याच्यात मिक्स करते. तर तुम्ही बघू शकता कलर एकदम माझा मस्त कलर आलेला आहे, किती छान दिसतं आहे, एकदम व्यवस्थित दिसतं आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून, आम्हाला हवी तेवढी, कारण की खूप जास्त घट्ट पण आमच्या इथं जास्त डाळ तडका चालत नाही, आम्हाला मिडियमच लागतो. तर मी आता याच्यामध्ये पाणी टाकून याला हे करून घेतले. तर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. तर मी 1.5 चमचा या डाळीला मीठ टाकले, परफेक्ट माप आहे माझं आणि चमच्याचंही परफेक्ट माप आहे की तेवढ्या याला मी तेवढं मीठ वगैरे, तेवढी मिरची, हे माझं पूर्ण गोष्टींना माझं आपण जे म्हणतो ना एक शेड्यूल बनवलेलं आहे की मी कोणत्या गोष्टीला कितपत आणि किती टाकायचं हे माझं ठरलेलं आहे.
तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे डाळ आली. डाळीला आता व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. मस्त अशी डाळ उकळलेली पण आहे. आणि माझ्या पाठीमागे म्हणजे माझ्याजवळ जेवणासाठी रांग लागलेली आहे की आई झाला आहे का, आई झाला आहे का, की खूप आवडतो. आमच्या सगळ्यांनाच आवडतो, मोठ्या माणसांनाही सगळ्यांना आवडतो आणि मुलांना तर अति आवडतो. बघा, मी मुलांकरता आवर्जून करतच असते, पण काही वेळेला शेतांची कामं असल्यामुळे नाही जमत मला करायला. पण आज योगायोगाने करायचं होतं, योगायोग आलाही होता, त्याच्यामुळे मी केलं. तर मग कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. डाळ तडका आणि अशा प्रकारे जर केला आणि जर काही अनुभव आला तुम्हाला नक्कीच सांगा. आणि जर अजून काही रेसिपीज असतील तुम्हाला की बघाव्याशा वाटत आहेत बाबा, की मला जर येत असतील तर मी तुम्हाला नक्कीच करून आणि सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करील. आणि दुसरी गोष्ट, मी रानभाज्या जास्त प्रमाणात करत असते, कारण की आमच्या शेतामध्ये बऱ्यापैकी रानभाज्या उतरलेल्या असतात. तर मी त्याही भाज्या करत असेल, त्याच्याही रेसिपी मी तुम्हाला चॅनलवरती मी नक्कीच टाकेन. त्याकरता माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. तर तुम्ही बघू शकता मस्त असं स्ट्रक्चर आलेलं आहे, छान दिसते, डाळही छान, तडका एकदम मस्त दिसते. बघू शकता की डाळ आणि भात म्हणजेच डाळ तडका आणि भात इतका सुंदर दिसतोय ना. तर नक्की पेजला फॉलो करा आणि कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.